सुरुवात करूया. आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी P3 भाई शक्ती से काम बने. माझं नाव आहे कविता महाजन. मागच्या 20 वर्षापासून P3 भाई शक्तीचा लाभ घेत आहे आणि माझी 3500 पेक्षा जास्त इच्छा P3 भाई शक्तीने पूर्ण झालेली आहे. तर ही एक अशी शक्ती आहे की ज्याच्याने आपली कुठलीही सुखदायी आणि लाभदायी इच्छा पूर्ण होऊ शकते. तर ते शक्ती आपल्याला कशी घ्यायची आहे ते त्याच्यासाठी आपण प्रत्येक मंगळवारी रात्री 9 वाजता ह्या क्लास मध्ये भेटत असतो. तर हे क्लास भरणे, अटेंड करणे आणि त्याच्यामध्ये जेही शिकवण्यात येत आहे ते सगळं शिकून घेणे आणि त्याची प्रॅक्टिस करणे. तर आलसी की कोई इच्छा पुरी नहीं होगी. म्हणजे हे जे क्लास आहे ते फक्त अटेंड करायचं आहे, कथासारखं ऐकायचं आहे, वार्तासारखं ऐकायचं आहे. जर तुम्ही तसं करणार असाल तर ह्याचा फायदा होणार नाही. जेही काही तुम्हाला शिकवण्यात येणार आहे जर तुम्हाला त्या शक्तीचा प्रयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा असेल तर जेही शिकवण्यात येत आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही ते शिकून घ्या आणि त्याला प्रॅक्टिस मध्ये आणा. तर जसं मी सांगितलं की माझं नाव कविता महाजन आहे आणि असे P3 भाई शक्तीचे हे अशी शक्ती आहे की कुठल्या विश्वामध्ये कुठेही चालू शकते. म्हणूनच ही शक्तीसाठी खूप P3 भाई ब्रँड सेंटर्स पण आहे आणि वेगवेगळ्या भाषामध्ये पण हे क्लास कंटिन्यू आहेत. तर तामिळ आहे, ओडिसी आहे, हिमाचली आहे, पहाडी भाषा आहे, गुजराती, हिंदी, इंग्लिश, कॅनेडियन, आफ्रिकन अशी प्रत्येक भाषामध्ये P3 भाई शक्ती अवेलेबल आहे. तर ही शक्ती का अवेलेबल आहे की ज्या लोकांना कळत नाहीये किंवा भाषा बाधारूप नको हे शक्ती समजण्यासाठी म्हणून आपला मराठी महाराष्ट्राचे जे लोक आहे की ज्यांना मराठी भाषा चांगल्या पद्धतीने कळतं तर त्यांच्यासाठी हे मराठी भाषामध्ये आपण P3 भाई शक्तीचे ज्ञान देत असतो. तर हे बेसिक ज्ञान आहे की जे आपण थोड्या टाइमापासून हळूहळू शिकत आहोत. तर जे पण व्यक्ती आता अटेंड करत आहेत आणि जे ऑनलाईन बघत आहेत तर पहिल्याच क्लासमध्ये तुम्हाला सगळं समजून जाणार आहे त्याची शक्यता नाही. हो, पण तुम्हाला जे शिकवण्यात आहे तर ते तुम्ही शिकून जर कंटिन्यू करत राहिले तर तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम पण भेटेल आणि छान पद्धतीने कंटिन्यू त्या गोष्टीमध्ये राहण्याने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा पण मिळेल आणि तुम्ही ते अटेंड पण करू शकाल. तर हे एक क्लास आहे. हे कुठलाही भजन वार्ता कथा झोन नाहीये. हा एक प्युअर क्लास आहे. तर चला क्लासची सुरुवात करूया. परमजी. तर परमजी हे जे आहे ते एक P3 भाई शक्तीचे प्रणेता आहे. तर उद्गम स्थान आहे. तर परमजी म्हणजे कोण? तर हे जे दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे. जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी पण दिसतात आणि डोळे बंद केल्यावर पण जेही दिसतं ते सगळे परमजी आहे. तर आपल्याला ज्यांनी हे महान शक्ती दिलेली आहे ते आहे परमजी. तर त्यांचं आपण त्वमेव माताच्या श्लोक बोलून आपण ह्या क्लासमध्ये त्यांचं मानसिक पूजन करूया. बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. बोला हे परम जी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी हा मंगळवारचा हा क्लास मध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3 भाई शक्तीने मी खूप पुढे जाऊ आणि खूप चांगले कार्य करू असं करा. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. तर हे P3 भाई शक्ती जे आहे त्याचे प्रणेताच आहे परमजी. पण हे शक्तीचा उपयोग कसं घ्यायचा आहे, ऍक्सेप्ट कसं करायचं आहे किंवा आपल्याला कसं लर्न करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी तर पाहिजे ना की जे आपल्याला शिकवेल किंवा सांगणार. तर असे आपल्या आयुष्यामध्ये तुमचे P3 भाई टीचर आणि माझे टीचर आहेत डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS डिजिटल लेप्रोस्कोपिस्ट आहे. त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल नाही. त्यापेक्षाही जास्त त्यांची कीर्ती म्हणजे की ते 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि जेव्हाही तुम्ही कुठलीही परिस्थितीमध्ये अडकतात किंवा तुम्हाला त्रास होतोय, प्रॉब्लेम होतोय किंवा आत्ताच्या काळामध्ये चाहे ते पारिवारिक हो, मानसिक हो, व्यावसायिक हो, तुमच्या जॉब रिलेटेड हो किंवा तुमच्या शारीरिक संबंधासाठी हो किंवा कुठल्याही गोष्ट असेल त्या गोष्टीमध्ये डॉक्टर अजित प्रत्येक वेळा आपल्याला गाईड करत असतात. तर डॉक्टर अजित
हे का इतके अवेलेबल आहे? कारण की त्यांनी किती वर्ष परमजीत सोबत ते राहिलेले आहे आणि काही सिद्धी डॉक्टर अजितने हासिल पण केलेली आहे. त्याच्यातली भरपूर गोष्टी आहेत, भरपूर आशीर्वाद डॉक्टर अजितने मिळवलेले आहेत. त्याच्यातली एक हीलिंग पॉवर पण आहे. तर ज्यांनाही रोग, तकलीफ, बिमारीमध्ये राहत मिळवायची आहे, तर डॉक्टर अजितकडनं हीलिंग पॉवरचा प्रयोग करू शकतात. पण त्याआधी जेही डॉक्टर अजितकडे येणार असेल, तर त्यांनी डोक्यामध्ये ठाऊन करून घ्यायचे आहे, की पहिले तुम्ही 10 इच्छा स्वतःची पूर्ण करायची आहे P3Y शक्तीने. तर ते कसं 1 ते 11 वाक्य आहे पप्र. ते बोलून तुमची इच्छा पूर्ण करायची आहे. परमयोग, परमश्वास जे आपण पुढे शिकणार आहोत क्लासमध्ये. तर ते शिकून घ्यायचं आहे आणि ते करत राहा. आणि आणि स्वतः त्याचे रिसर्च करा, की खरोखर मला शांतता भेटली, खरोखर मला छान वाटलं, खरोखर कालपेक्षा माझा आजचा दिवस चांगला गेला आणि जर त्याच्या उत्तर हो येत आहे, तर त्यानंतर त्याला कंटिन्यू करा. तर ही शक्ती अशी आहे ना, की डिस्कंटिन्यू झाली, की म्हणजे तुम्ही डिस्कनेक्ट होतात. राइट? कारण की आपण इतके इतके आळशी आहोत ना, की आपल्याला सगळं वाटतं, की त्यांनी सगळं करायला पाहिजे, आपण काहीच नको करायला. राइट? तर खूप किती वर्षापासून म्हणजे किती इयर्स पासून सूर्यदेव पण आहे, की जे त्याची एनर्जी देत आहे, त्याचा प्रकाश देत आहे. पण किती लोकांनी त्यांना सोलरमध्ये कन्व्हर्ट केलं. तर आता हा सोलरचा कॉन्सेप्ट आला. राइट? की सोलरमध्ये त्यांची एनर्जी आपण अ, अ, आपल्यामध्ये घेतो आणि त्यानंतर त्याला आपण एनर्जी सोर्स म्हणून आपण काहीतरी लाईट वगैरे घरामध्ये यूज करतो. आता विचार करा, की आपण ते सोलर पॅनल बसवलेच नाही आपल्या घरामध्ये. तर आपण ते कसं कार्य करणार आहात? किंवा ती एनर्जी आपल्यासोबत ते डिस्कनेक्ट होणार. आपणच ते एनर्जीला डिस्कनेक्ट करतो. तर जेव्हा ती एनर्जी डिस्कनेक्ट होते, तेव्हा आपले सगळे प्रॉडक्टिव्हिटी किंवा इतर कार्य पण डिस्कनेक्ट होतात. सेम कंटिन्युटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कंटिन्यू ठेवणे किंवा राहणे हे अति गरजेचं आहे. तर हे P3 व्हायचे काही नियम आहे किंवा काही गोष्टी आहे की जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिकॉज P3Y मध्ये कुठलेही अ, अडचण नाहीये, कुठलेही बाध नाहीये. अंघोळ, पाणी, नॉनव्हेज, दारू, सिगारेट, मरण किंवा कुठल्या जागेवर तुम्ही उभे आहात, कुठल्या ठिकाणी तुम्ही उभे आहात, त्याच्यासाठी कुठलाही बाध नाहीये. फक्त आणि फक्त शरत हे आहे, की तुम्हाला जे शिकवण्यात आलं आहे, ते तुम्हाला शिकायचं आहे. तर असेच ज्ञान आपल्याला जे देणारे आहेत, ते आहे गुरु तुमचे माझे गुरु डॉक्टर अजित. त्यांच्या गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून आपण मानसिक पूजन करूया. बोलूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर गुरु म्हणजे आपण प्रत्येक वेळा मी सांगत असते, की जे आपल्याला मार्गदर्शन करतो किंवा अवेलेबल राहतात, की जेव्हा आपल्याला सांगतात. पण किती लोकं असे आहेत, की जे स्वतःचे गुरु सोबत वन टू वन कनेक्टेड असतात, की जे स्वतःचे प्रॉब्लेम्स त्यांच्याशी सांगतात आणि त्यांच्याकडनं ते रिझल्ट पण त्यांना मिळून येतो. ते पण विदाऊट एनी फीस. म्हणजे असे डॉक्टर अजित आपले आहे, की तुम्ही काहीही प्रश्न विचारा, एनी टाईम अपॉइंटमेंट घ्या आणि ते प्रत्येक वेळा आपल्यासाठी अवेलेबल असतात. फक्त सॉल्युशन तुम्हाला P3Y कडूनच मिळणार आहे. तर असे गुरु आपल्याकडे आहे, तर वी आर व्हेरी लकी आणि त्याचा लाभ घेऊन घ्यायला पाहिजे. ज्या लोकांना लाभ घेताच येत नाही किंवा ज्या लोकांना माहितीच नाही ते कसं लाभ घेणार आहे. पण आपल्याकडे हे गुरु आहे. कारण की दुसरे पण खूप व्यक्ती असतात, की जे खूप फेमस आहेत किंवा खूप नामांकित आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे किती अवघड आहे, किती अडचण रूप आहे. पण डॉक्टरजी तितके साधे आहे, की त्यांना प्रत्येक व्यक्तीचा कॉल येतो आणि ते प्रत्येक व्यक्तीला टाईम पण देतात. 2-2, 3-3 मिनिट का असेना, पण ते टाईम पण देतात, त्यांना वेळ पण देतात. कारण की त्यांचा उद्देशच हा आहे, की P3Y शक्तीने प्रत्येक व्यक्ती सुखी व्हायला पाहिजे, जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे. तर इतक्या गोष्टी पण आपल्या आयुष्यामध्ये असू नये. आपण का त्रासमध्ये आहोत किंवा दुःखी आहोत किंवा अ, मूंझवणमध्ये आहोत. तर एक आहे की जे आपल्या शरीरामध्ये हे जे दिसतं आहे त्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये राहिलेलं मन. हे जे मन आहे ना, ते आपल्याला कुठेही सुधरू देत नाही किंवा आपल्याला चांगलंही करत असू ना, त्याच्यामध्ये पण अवरोध रूप असतं. ते नशिबाने प्रारब्ध लिहिलेलं असतं म्हणून. पण ह्या मनला पण आपण कंट्रोल करू शकतो. परमजीला माहिती होतं की पुढे जाऊन मनुष्य मनच्या खूप अधीन राहणार आहे. मनाच्या कंट्रोलमध्ये आपण आहोत. पण खरोखर आपण मनला कंट्रोल करायला पाहिजे. जेव्हा मी सांगणार तेव्हाच हे होणार. म्हणजे हे बुद्धी आणि मन ह्याच्यामध्ये ना प्रत्येक वेळा टणटण होते. आणि जेव्हाही आपण आपण असं म्हणत होतो मनाचा विचार करा, मनाचा विचार करा.
पण ऍक्च्युली मन आपलं दुखी पण तेच करतं आणि सशक्त पण तेच करतं. तर ते सशक्त कधी होतं, जेव्हा आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये आहे तेव्हा. तर परमजीने त्याच्यासाठी एक छान क्रिया दिलेली आहे. त्याचं नाव आहे परमश्वास. परमश्वासची क्रिया खूप सोपी क्रिया आहे. तुम्ही स्वच्छ वातावरणामध्ये हे परमश्वासची क्रिया करू शकतात. अभ्यासाच्या आधी मुलांनी जर हे परमश्वासची क्रिया केली तर त्यांना अभ्यास चांगला, त्यांची यादशक्ती वाढेल. जेही वाचलेलं आहे ते कमी वेळामध्ये त्यांना लक्षात राहणार आणि त्यांची यादशक्ती पण वाढणार. बाकीचे इतर जे आहे त्यांचं मन शांत होणार, मन कंट्रोलमध्ये राहणार. रोग तकलीफ बिमारी जसं की सायकोस्टोमॅस्टिक प्रॉब्लेम्स आहेत, ओव्हर थिंकिंग, डीप टेन्शन, डिप्रेशन ह्याच्यामधून ते बाहेर निघू शकतात. इतकी दिव्य क्रिया हे परमश्वासची आहे. पण करायचं कसं आहे, तर तुम्ही शिकून घ्या. श्वास घ्यायचा आहे, तोंडाने नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा नाकातून श्वास बाहेर काढतो तेव्हा आवाज करायचा नाहीये आणि श्वास पूर्ण छातीत भरायचा आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की श्वास पोटात जातोय, पण हळूहळू प्रॅक्टिस करून ते आपल्याला छातीमध्ये आपण भरू शकतो. मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. लांब परमश्वास घ्यायचा आहे. हा झाला एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. तर जेव्हाही आपण परमश्वास करतो, तेव्हा लक्ष द्यायचं आहे, की जेव्हा आपण श्वास घेतोय तोंडाने, तेव्हा परमजीची समोर असलेली सिद्धी किंवा शक्ती आपण आपल्या शरीरामध्ये घेत आहोत आणि जेही नेगेटिव्हिटी आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण नाकातून बाहेर काढत आहोत. हे विचार करायचे किंवा फक्त परमजी नावावर लक्ष ठेवायचा आहे. हे असं आपण करू शकतो. तर हे आहे परमश्वासी क्रिया. पण ह्याच्या सोबत परमजीची शक्ती कसं जोडू शकते? तर शक्ती जोडण्यासाठी परमजीचे वाक्य आहे, ते आपल्याला बोलावे लागतील. मी बोलवते तसं बोलायचं आहे. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझं टेन्शन, डिप्रेशन कमी करा. मी सही सचोट निर्णय घेऊ, आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ, असं करा. मी तुमच्या शरणमध्ये आहे. माझं मन, डोकं शांत करा. आता 10 लांब परमश्वास. दस म्हणजे बस. तर हे 10 परमश्वास तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ घेऊ शकता किंवा जेव्हाही मन अशांत आहे, रडायची इच्छा होत आहे, मन खूप दुःखी आहे, तुम्ही खूप सॅड फील करत आहात, तेव्हा तुम्ही हे 10 परमश्वास करू शकता किंवा जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही हे परमश्वास घेऊ शकता. आता जसं वांचन तसे विचार, विचार तसं वागणं. पण मी प्रत्येक वेळा सांगत असते, पण त्या विचारांना आपल्याला जर अपडेट करायचे असेल तर P3Y गर्भगीता वाचणे अति आवश्यक आहे. एकही प्रश्न तुम्ही जर वाचला ना, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आता डॉक्टर अजित पण म्हणतात, की सगळ्यात जास्त दुःखी व्यक्ती का असतो? एक त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे.
जेही काही आपण आता जगत आहोत ते सगळे आपल्या निर्णयामुळेच जगत आहोत. जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो म्हणून आपल्या सोबत चुकीचं त्याचे रिझल्ट येतं. आणि जर आपण करेक्ट निर्णय घेतलेले असतील तर आपला निर्णय तो जो रिझल्ट आहे तो सुखचा येतो. ओके. तर हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. प्रकृतीला फक्त हेच माहिती आहे. पण आपण चुकीचे निर्णय का घेतो? कारण की आपल्यामध्ये बुद्धीची कमी आहे. कारण की आपल्यामध्ये तितका त्वरित निर्णय घ्यायची किंवा त्या गोष्टीमधून इतकं बाहेर निघायची आपल्याकडे ती सक्षमता नाहीये. त्यामुळे आपल्याला हे फेस फील करावे लागतात. तर ज्यांना ज्ञान पाहिजे, बुद्धी पाहिजे, तर त्यांनी वांछन ठेवायला पाहिजे, की जेणेकरता ते आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात, पितृवाई शक्तीला चांगल्या पद्धतीने ओळखू शकतात. आता आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करून देतात, जेणेकरता घर में सुख शांती समृद्धी वाढते आणि रोग तकलीफ बिमारीमध्ये राहत होते. आणि डॉक्टर अजित दिवसचं महात्म्य पण आपल्याला सांगत असतात. तर ते आपण ऐकूया. त्यानंतर करू आपण साप्ताहिक पप्र परमयोग, त्यानंतर क्लास समाप्त. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज February 25 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पृथ्वी कर्ताओं को डॉक्टर अजीत का आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि पितृवाई शक्ति सबर हो गए। प्रयोग कीजिए, पितृवाई शक्ति पाइए। परम जी वचन, मेरे से कोई समस्या नहीं होगी, मुझे तो फैलाव से मतलब। 1993 सितंबर 26 को परम जी यह वचन बोले थे। उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 21 का कुंभ मास का 14वां दिन है। आज कृष्ण पक्ष की 12 है और दोपहर में करीब 1 बजे के बाद 13 शुरू हो जाएगी। तो त्रयोदशी के दिन प्रदोष माना जाता है और आज मंगलवार है, अतः मंगल प्रदोष है। तो प्रदोष का दिन ऋण मुक्ति के लिए बहुत शक्तिदायक है और जल्दी ऋण मुक्ति कराता है। तो आज के दिन परम जी का स्मरण करके कुछ न कुछ ऋण अवश्य भुगतान कीजिए, जितना हो सके उतना, और परम जी से मांगिए कि परम जी मैं प्रामाणिक हूँ, जिनसे भी लिया हूँ तो उनका कर्ज चुकता दूंगा, मेरी इनकम बढ़ाइए, अब आगे कर्ज हो वैसा कार्य नहीं करूंगा। तो परम योग विशेष कीजिए, जल्दी ऋण मुक्ति होगी। आज शिव भक्त शिव जी की पूजा करते हैं प्रदोष के समय में। तो प्रदोष का समय यानी कि आज सूर्यास्त के 45 मिनट्स पहले और 45 मिनट्स बाद का समय प्रदोष समय है, उसमें शिव की पूजा करते हैं। तो आज 3 परमनाथ विशेष करने से और गर्भ गीता का पूरा पुस्तक का पाठ या उसमें से एक प्रश्न उत्तर का पाठ
या अधिक प्रश्नों का पाठ करने से लाभ होता है। और व्यतिपात आज सुबह 8:15 बजे करीब खत्म होगा। महाशिवरात्रि कल महाशिवरात्रि है बुधवार को, तो सुबह 7 बजे गोकुल नगर में मनाई जाएगी और शाम को 7 बजे शिखर में अल्थाण रोड पीथवे ब्रांच सेंटर में फूलों की पंखुड़ियों से 108 नाम बोलकर परम जी का अभिषेक होगा। अटेंड कीजिएगा, लाभ होगा। और गुरुवार को अमावस्या है, दर्श अमास है। ऐसे तो अमास की क्षय तिथि है, मगर सुबह में वहां अमास का क्लास भी होगा और P3Y विद भी होगी। तो जिनको भी अपनी रुकावटें दूर करनी है, ऊपरी हवा से बचना है, पनौती इत्यादि से बचना है, तो वे ओवार विधि उतार विधि के लिए प्रार्थना गज्जर को अपना नाम या डॉक्टर अजीत को अपना नाम रजिस्टर करा दें। लेकिन डॉक्टर को लिखें तो ऐसा भी कहना है कि मैंने प्रार्थना गज्जर को कह दिया है या नहीं कहा है, तो में से जो भी संभव हो वो कह देना है, या अमीक्षा बहन को कह दिया है या नहीं कहा है, तो वो लिखना है। और डॉक्टर अजीत शुक्रवार से प्रचार यात्रा पुणे जा रहे हैं, तो आप भी अपने एरिया में प्रचार यात्रा का आयोजन करके अधिक वित्तीय शक्ति प्राप्त कर सकते हैं। अपने बजट में ही खर्च करें, मगर अपने आसपास के 500 से अधिक परिवारों में पितृ शक्ति की सूचना पहुंचावें कि पितृ शक्ति से रुका हुआ काम बनता है, बीमारी में राहत मिलती है, कर्ज मुक्ति होती है, इनकम बढ़ती है, बच्चों के अच्छे मार्क्स आते हैं, परिवार में सुख शांति और व्यसन मुक्ति होते हैं। और यह टेक्निक है, व्यक्ति अपने भगवान को, धर्म को, पूजा पाठ को मानता रहे। तो ऐसे प्रचार करना है और 5 क्लास का आयोजन करना है। तो जिनको व्यतिरिक्त शक्ति चाहिए और बड़ा काम बनाना हो तो प्रचार यात्रा का आयोजन करें। डॉक्टर अजीत 1 मॉनिटर प्लस 2 को भेजेंगे। 1 तारीख को शनिवार को मार्च मास का मासिक परम निवेदन आएगा। जो करेगा उसका मार्च मास अधिक अच्छा जाएगा। जिनका भी जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जिनकी भी विवाह एनिवर्सरी है उनको भी आशीर्वाद। और जो भी क्लास के होस्ट बने हुए हैं उनको आशीर्वाद। और अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और अपनी चैनल्स प्लस अन्य 17 से अधिक चैनल्स को अनेक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामी. तर हे होती डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजितनी आपल्याला सांगितलं, जसं मी क्लासमध्ये पण सांगितलं, की गर्भगीताच्या वाचन ह्याच्याने खूप आपल्याला ज्ञान प्रगट होतं आणि सोबतच आपल्याला काय जीवनमध्ये करायला पाहिजे तेही आपल्याला कळतं. तर चला, P3Y शक्तीचा दुसरा पी म्हणजे पप्र, इच्छा पूरक संकट मोचन. तर पप्र म्हणजे 1 ते 11 वाक्य. हे कुठलाही श्लोक मंत्र नाहीये. त्याच्या फक्त बिगर कामाचा तुम्ही जाप केलं तर तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर पप्र म्हणजे काय, की जेव्हा तुम्हाला कुठलीही इच्छा पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी सिद्धीला जेव्हा आपण आवाहन करतो ते आपली इच्छा ऐकते. 1 ते 8 वाक्यामध्ये आपण त्या सिद्धीला आपल्या समोर बोलवतो आणि 9व्या वाक्यामध्ये आपण एक इच्छा मागतो. 10व्या वाक्यामध्ये त्या इच्छाने लगत आपण किती समर्पण करणार आहोत किंवा परमजीला भेट देणार आहोत त्या रुपयामध्ये आपण कमिटमेंट करतो. आणि 11वा वाक्य आहे प्रचार. पैसे कमी बोलले चालेल, पण प्रचार बोलायचा आहे, की आपण किती नवीन लोकांमध्ये हे सांगणार. प्रचार हे असा सुंदर आणि अमेझिंग माध्यम आहे, की जितक्या लोकांना आपण सांगत राहू तितका आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती वाढत जाणार. हे अनुभवाची गोष्ट आहे. मी कितीही तुम्हाला सांगितलं पण तुम्ही त्याचा अनुभव नाही केला तर तुम्हाला कळणार नाही. मी कितीही सांगितलं तुम्हाला गुलाबजाम गोड असतं गोड असतं गोड असतं, पण जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. सेम हे त्याच प्रकारे आहे. तर हे 1 ते 11 वाक्य कधीही कुठेही बोलू शकतात, पण एका वेळी एकच इच्छा मागायची आहे. दिवसभरामध्ये तुम्ही 10 इच्छा मागा, पण एक वेळा
1 ते 11 वाक्य बोलण्यामध्ये एकच इच्छा मागायची आहे. पण आता आपण साप्ताहिक पत्र घेत आहोत. डॉक्टरजीचे आशीर्वाद आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये पूर्ण सप्ताहामध्ये लागणारी शक्ती आपण घेणार आहोत. तर बोलूया 1 ते 8 वाक्य. जे नवीन आहे ते माझ्या पाठीमागे बोला आणि ज्यांना येत आहे ते सोबत बोला. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस माझे चांगले जाओ। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो। माझं मन शांत हो। नेगेटिव्ह विचार, नेगेटिव्ह लोक पासून मला आणि माझ्या परिवार पासून दूर ठेवा। माझे अवतीभोवतीचे जेही लोक आहेत, जिथे मी काम करतोय किंवा जेही माझा बिझनेस एरिया आहे, ते सगळी जागा माझ्यासाठी लाभदायी बनवा। माझे कलिग, सिनियर, बॉस, मित्र, शत्रू सगळे माझ्या लाभ मध्ये ठेवा। माझ्या बॉस माझ्या कार्याने इम्प्रेस हो। मी कमी वेळामध्ये एफिशियंट काम करू असं करा। माझ्यामध्ये क्वालिटी डेव्हलप हो। मी चांगलं काम डिलिव्हर करू असं करा। या आठवड्यामध्ये मी खूप क्वालिटी पूर्वक काम कंपनीला देऊ असं करा। माझ्या बिझनेस मध्ये वाढ द्या। जेही काही रोग, तकलीफ, बिमारी आहे त्याच्यामध्ये राहत द्या। मन शांत करा। अवतीभोवतीचे जेही लोक आणि व्यक्ती आहेत, अवतीभोवतीचे जेही व्यक्ती आणि लोक आहेत ते माझ्या लाभ मध्ये ठेवा। ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस माझे चांगले जाओ, शुभ जाओ असं करा। काही विकट परिस्थिती येऊ नये, जर आली तर पप्र करण्याने ते दूर हो। वाक्य नंबर 10, इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये 10 रुपये परमजींना देईल। इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि 2 नवीन व्यक्तींना हे P3Y शक्ती विषयी माहिती देईल। तर हे झालं आपला पप्र। असंच पप्र तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुठल्याही कामासाठी ठेवू शकतात। कुठेतरी मीटिंगला जात आहात, कुठेतरी परीक्षेला जात आहात, काही अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, डोकं दुखते, पोट दुखते आहे किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आलेली आहे किंवा इतर काही काम आहे त्याच्यासाठी पण तुम्ही पप्र घेऊ शकतात। जे नवीन लोक आहेत त्यांना माहिती नाहीये की पप्र कसं करायचं आहे, तर ते मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात। मी त्यांना पप्र 1-2 वेळा करून घेईल, जेणेकरता तुम्हाला ते प्रॅक्टिस होणार। आता करूया परम नाद। परम योगची क्रिया म्हणजे दिव्य क्रिया। परमजीचे वचन आहे की जेही व्यक्ती, जेही ऋषी, मुनी, संत जे तपस्या करायला जातात, जे वन पहाड वगैरे मध्ये जातात आणि तिथे जे तपस्या करतात आणि त्यांना जे मनाला शांती भेटते, तेच मनाची शांती संसारमध्ये राहून परम योगने व्यक्तीला भेटू शकतो। ते कर्म करून पण, संसारमध्ये राहून पण ते शांतता आयुष्यामध्ये जगू शकतो। तर ज्या व्यक्तींनी परमयोग केला तर त्यांना नक्कीच परमजीची शक्तीचा अनुभव होणार। तर हे परमयोगची क्रिया इतकी दिव्य क्रिया आहे ना की तुम्ही फक्त जे दिवसभरामध्ये केलं तर तुमच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ना त्यांना तुमच्या सोबत राहणं आवडेल। तुमच्या सोबत फक्त राहण्याने त्यांना शांतताचा अनुभव होईल, आनंदाचा अनुभव होईल। माझ्यासोबत खूप झालेलं आहे। जेव्हा मी कॉलेजमध्ये होती, शिकत होती, तेव्हा फक्त लोक म्हणायचे तू आमच्या सोबत फक्त राहा, आम्हाला बरं वाटतं, आम्हाला टेन्शन कमी वाटतं, किंवा तू प्रत्येक वेळा हसत असते, तू किती आनंदात असते, आम्ही कधीच तुला रडता बघितलं नाही, तुझा स्वभाव असा कसा आहे। तर हे सगळं परमजीची शक्ती आहे। मी तर एक मनुष्य आहे, पण ती शक्ती अवतीभोवती असते। तर त्याचा परिणाम हे आपलं हॅपनिंग मोमेंट आणि आपली पॉझिटिव्हिटी असते। तर हे शक्ती जर आपल्या अवतीभोवती 24 तास राहिली तर सांगा मला की कुठलीही नेगेटिव्ह गोष्ट आपल्याला बॉदर कसं करू शकणार आहे। तर परम योग कसा करायचा आहे ते शिकून घ्या। तर ताठ बसायचं आहे, गर्दन, मस्तक, कमर एक लाईन मध्ये असायला पाहिजे। श्वास घ्यायचा आहे, तोंडाने नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे। नाकातून श्वास बाहेर काढताना भवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन करायचं आहे। मी तुम्हाला एक करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या।
आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर जसं मी सांगितलं हे फक्त एक क्रिया आहे, पण दिव्य क्रिया कधी होते जेव्हा आपण परमजीचे 1 ते 8 वाक्य ह्याच्यासोबत कनेक्ट करतो. आणि 9व्या वाक्यामध्ये इच्छा मागायची आहे, 3 परमनाद करायचे आणि त्यानंतर पण आपली सगळी इच्छा मागून घ्यायची आहे. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणम शरणम गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, माझा आध्यात्मिक उन्नती करा, रात्री चांगली झोप येऊ द्या, सद्बुद्धी द्या, पृथ्वीवाय शक्तीने खूप पुढे जाऊ, वीरता आणि हिम्मत द्या, पृथ्वीवाय शक्तीचा अधिकतम लोकांमध्ये प्रचार करू, मी सुखी हो, माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आता 3 लांब परमनाद. मस्तीच म्हणून आपली सगळी इच्छा मागून घ्या. हे परमनाद सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 वेळा कंपल्सरी करायचेच आहे. एकही दिवस खाडा पाडायचा नाहीये. जसं स्टार्टिंग मध्ये सांगितलं की आपल्याला शक्ती सोबत ऑलवेज कनेक्ट राहायचं आहे. डिस्कनेक्ट झाले की पहिल्यापासून परत सुरू करावं लागेल. तर जर तुम्ही तुम्हाला कंटिन्यू सगळे परमयोग करायचे आहेत, पण एका वेळी जर तुम्ही डिस्कनेक्ट केलं तर 10 परमयोग केले असेल आणि एकाही वेळी परमयोग जर करायचे विसरले तर परत 1 पासून सुरुवात करावी लागणार. तर ही शक्ती असे काम करते, कारण की आलसी केले नाहीच आहे. आलसी की कोई इच्छा पूरी नहीं होगी. तर परमजीचं वाक्य आहे, जो मेहनत करे फिर भी काम ना बने उसके लिए मैं हूं. तो आपण आपलं काम करत आहोत, अभ्यास करत आहोत किंवा आपला जॉब आहे किंवा आपला बिझनेस आहे, जेही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एफिशियंट 100% आपल्याला त्या वर्कला द्यायचं आहे. आणि हे पृथ्वीबाई शक्ती अद्भुत शक्ती आहे की त्याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असायलाच पाहिजे. तर आपला अवतीभोवती जेही व्यक्ती कुठल्याही पद्धतीने दुखी आहे, रोग तकलीफसाठी, कुठेतरी समस्यासाठी, इच्छासाठी, तर त्या लोकांना P3Y शक्ती देणे हे सगळ्यात मोठं पुण्य कमवण्याचं काम आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कोणाला, जेही आपल्या अवतीभोवती लोक आहेत त्यांना तुम्ही P3Y शक्तीची माहिती देऊ शकतात. तर तुम्ही कसं देणार, तर त्यांना गुड लक कॉपर कार्ड ऑफर करून पण देऊ शकतात किंवा ह्या क्लासची लिंक पाठवून पण तुम्ही त्यांना हे P3Y क्लासची माहिती देऊ शकतात की माझ्याकडे, आणि काय म्हणणार की माझी इच्छा अशी आहे की तुमची हे जे तकलीफ आहे त्याच्यामध्ये राहत मिळायला पाहिजे किंवा तुमचं मोठं जे अडकलेलं काम आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी एक P3Y शक्तीची माहिती माझ्याकडे आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता हे मराठीमध्ये क्लास असतो, ते नक्की तुम्ही अटेंड करा. तर ह्या क्लास अटेंड करण्याने नक्कीच त्यांना फरक पडेल आणि त्यानंतर डॉक्टर अजित सोबत त्यांना कॉन्टॅक्ट आपण करून देऊ शकतो की जेणे करतात त्यांचे जेही प्रॉब्लेम्स आहेत त्यांची काउन्सिलिंग डॉक्टर अजित कडनं होऊ शकणार आणि ते पण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकणार. तो सुखी झाल्यानंतरच जे त्याचे ब्लेसिंग्स आहेत ते तुम्हाला भेटते, म्हणजे बोट चेंदायचं जे पुण्य आहे ते तुम्हाला मिळणार. तर बोलायचं भरपूर आहे, पृथ्वीमध्ये जाणीव करायची भरपूर आहे, पण टाइम लिमिटेड आहे. तर प्रत्येक मंगळवारी आपण काही ना काही नवीन शिकतच राहणार आहोत. आणि ह्या क्लासला, मंगळवारच्या क्लासला डॉक्टर अजितचे आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्यांचं पूर्ण आठवडे आनंदात जाणार, खुश जाणार, मंगलमय जाणार आणि त्यांची जेही मोठी इच्छा आहे ते पूर्ण होणार. तर थँक्यू डॉक्टर अजित ह्या आशीर्वाद देण्यासाठी.
आणि मग गुरुवारी असतो सकाळी 7 वाजता इन्कम वृद्धी क्लास, नक्कीच अटेंड करायला पाहिजे. बुद्धी विकास पण होतो आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकायलाच पाहिजे. मनी इज नेक्स्ट टू गॉड. तर ते पैसा पैशांनी आपला पुढे जायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी नक्कीच हा क्लास अटेंड करा. मी ग्रुपमध्ये त्याची लिंक टाकून देणार आहे, युट्यूबवर पण आहे. जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा क्लास अटेंड करा. चला तर करूया क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करतो. परमजी, आजचा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परमजी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत राहा, हसवत राहा, आनंदित राहा आणि P3Y प्रचार करत राहा. आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी P3Y शक्ति से काम बने. अनिकेत, रिकॉर्डिंग बंद कर दीजिएगा.